पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे। या निमित्तानं भाजपचे माजी नगरसेवक आणि आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे यांनी आरोग्य शिबिर, मतदार नोंदणी अभियान आणि आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। शनिवार 27 सप्टेंबर रोजी 10 ते 5 या वेळात आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे। कसबा विधानसभा मतदारसंघात तांबडी जोगेश्वरी मंदिर, वीर मारुती मंदिर, शनिवार पेठ, कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ, खजिना वीर चौक, सदाशिव पेठ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ आणि पवळे चौक, कसबा पेठ आदी ठिकाणी हे काम होणार असल्याचं काळोखे यांनी सांगितले। याशिवाय रविवारी 28 सप्टेंबर रोजी 10 ते 5 या वेळात रमणबाग शाळा, निंबाळकर तालीम चौक, योगीराज कॉर्नर आदर्श विद्यालय आणि फडके हाऊस चौक आदी ठिकाणी नवीन मतदार नोंदणी अभियान घेण्यात येणार असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन दिलीप काळोखे यांनी केले। नमस्कार, मी माजी नगरसेवक दिलीप गोविंद काळोखे। कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार हेमंत भाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाने कसबा मतदार संघ उत्तर मंडलामध्ये मंडलाचे अध्यक्ष अमित कंक व या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 15 दिवसामध्ये सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं जनहिताचे, नागरिकहिताचे विविध कार्यक्रम आपल्या या उत्तर मंडलामध्ये सहभागी होत आहेत। या विषयाच्या अनुषंगाने मागील काही दिवसामध्ये मतदारसंघामध्ये वेगवेगळे कार्यक्रम झालेले असताना आजही आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम शुक्रवार पेठेमध्ये झाला आणि उद्या आणि परवा याच विषयाच्या अनुषंगाने वय वर्ष 70च्या पुढील नागरिकांकरता आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे, तसेच रविवारी सकाळी 10 ते 5 या काळामध्ये नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम असे 2 कार्यक्रम हे पुढच्या दिवसामध्ये होणार आहेत। या विषयाच्या अनुषंगाने ज्यांचं वय 70 पूर्ण आहे अशा नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढण्याकरता त्यांनी दिलेल्या 6 ठिकाणी जी आयुष्यमान भारत कार्ड काढून देणार आहेत त्याच्यामध्ये तांबडी जोगेश्वरी, त्याचप्रमाणे खजिना वीर चौक, शुक्रवार पेठ, चिंचेची तालीम, कसबा पेठ गणपती आणि रमणबाग शाळा या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले आहे। तर या ठिकाणी नागरिकांनी येऊन आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावं। हे कार्ड काढण्याकरता त्यांनी स्वतःचं आधार कार्ड बरोबर असणं गरजेचं आहे। आधार कार्डाच्या बरोबर आधार कार्डाला त्यांचा मोबाईल नंबर हा लिंक असलेला पाहिजे। त्याचप्रमाणे रविवारी मतदारसंघामध्ये 4 विविध ठिकाणी मतदार नोंदणीचे कार्यक्रम आपले होणार आहेत आणि पुढच्याही काळामध्ये सेवा पंधरवड्याच्या अनुषंगानं अधिक वेगवेगळे कार्यक्रम हे होणार आहेत। आजही या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आदरणीय शहराध्यक्ष धीरजभाऊ घाटे यांनी अतिवृष्टी, अतिपाऊस झालेल्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांची अपरिमित अशी हानी झालेली आहे अशा कुटुंबांपर्यंत पोचून त्यांना तातडीची मदत म्हणून धान्य स्वरूपामध्ये धान्य संकलनाचा विषयी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हाताळण्यात येणार आहे। या सगळ्या विषयामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी या सगळ्या गोष्टीमध्ये तातडीची उपाययोजना करत असताना वेगवेगळे मदतीची माध्यमातून या दुष्काळग्रस्त या अतिवृष्टी झालेल्या भागामधील शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याकरताचं काम करत आहेत आणि त्याच अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा पुढील काही दिवसामध्ये तातडीची मदत म्हणून धान्य स्वरूपामध्ये साहित्य, धान्यरूपी मदत गोळा करून ती देण्याचा कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आहे। या विषयाच्या अनुषंगानं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की पुढच्या काही दिवसामध्ये आपण आपल्याला जे शक्य आहे त्या पद्धतीनं धान्यरूपी मदत या अतिवृष्टी झालेल्या शेतकरी बांधवांकरता देण्याकरता पुढे यावं अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो।